दामोदर हॉल, परळमधला जो नावाजलेला दामोदर हॉल, जिथे अनेक नाटकं, मराठी नाटकं, अनेक कार्यक्रम होतात. ओळख आहे मुंबईची आणि परळची. तिथे हे सभागृह, हे हॉल तोडून तिथे शाळा बांधली जाणार आहे आणि त्यामुळे त्याला विरोध होतो आहे, आंदोलनं सुरू झालेली आहेत आणि आज तुम्ही ट्विटही केलेलं आहे, तुम्ही तुमची भूमिका मांडली आहे. काय नेमकी तुमची भूमिका आहे? गिरण गावातलं आपल्या मराठी माणसाचं, मुंबईकरांचं आणि आपल्या सर्वांचा हक्काचं नाट्यगृह म्हणजे दामोदर नाट्यगृह हा जो पाडण्याचा घाट घातलेला आहे, तिथे CBSE इंटरनॅशनल स्कूल बांधत आहेत. शाळेला आमचा विरोध नाही आहे, नक्की नाही आहे. त्यामुळे गैरसमज कोणी करून घेऊ नये आणि करून देऊ नये. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमची मागणी एवढीच आहे, ज्या ठिकाणी दामोदर नाट्यगृह आधी अस्तित्वात होतं आणि उभं होतं त्या ठिकाणी दामोदर नाट्यगृहच होणार. त्याच्या बाजूला तिकडे शाळा होती, तिकडे तुम्ही शाळा बांधा, आमचा शाळेला विरोध नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. पण काही लोकांनी बिल्डरला सोबत घेऊन गार घातला, तिकडे शाळा बांधायचा आणि टॉवर बांधायचा आणि मग असं म्हणतात की आम्ही 400 सीटचं नाट्यगृह बांधू, ते पण काय 98व्या मजल्यावर. मला असं वाटतं की 98व्या मजल्यावर आणि 400 सीटचं थिएटर हे कोणाला कोण तिकडे नाटकं लावेल? कोणी लावणार नाही. तर आमची ठाम मागणी आहे, जिथे नाट्यगृह आधी होतं तिकडे दामोदर नाट्यगृह परत होणार आणि ते आम्ही करून देणार. जर का चर्चेनी चांगल्या मार्गाने नाही झालं, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. पण नाट्यगृह होणार नसेल तर त्या वास्तूमध्ये एक विटे रचू देणार नाही. याला तुम्ही धमकी समजा, इशारा समजा, पण हे आंदोलन तीव्र होणार. आणि ह्या आंदोलनाला आम्हाला गिरणगावातल्या लोकांचा, मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे. आत्ताच आमचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष, माझे मित्र सन्माननीय प्रशांत दामले यांनी देखील हा विषय घेतला आहे. ते उपोषणाला बसणार आहेत. माझा प्रशांत दामलेंच्या आंदोलनाला 100% पाठिंबा आहे. पण उपोषण करण्याची, अशी आंदोलन म्हणजे आमची पद्धत नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार. एक नक्की, तिथे होणार तर दामोदर नाट्यगृहच होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.